लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं एक वाहन एक फास्टॅग उपक्रमाचा शुभारंभ केला। अनेक वाहनांना एकच फास्टॅग वापरणं किंवा एका विशेष वाहनांना अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणं हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे। यासाठी फास्टॅगचे केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे। केवायसी केले नाही तर फास्टॅगमध्ये असलेल्या बॅलन्ससह तुमच्याकडचा फास्टॅग निष्क्रिय ब्लॅकलिस्ट केला जाणार आहे। एवढंच नाही तर टोलनाक्यावर दंड भरावा लागणार आहे। 31 जानेवारी 2024 ही डेडलाईन याकरता देण्यात आलेली आहे। तर जुन्या फास्टॅगना केवायसी करावं लागणार आहे। मागच्या काही वर्षांमधले फास्टॅग आधारला लिंक आहेत आणि त्यांचं केवायसी देखील झालेलं आहे, पण जुन्या फास्टॅगमध्ये अडचणी येत आहेत। त्यामुळे असे फास्टॅग ब्लॅकलिस्ट केले जातील असं रस्ते परिवहन मंत्रालयातील PIBच्या ADG JP मट्टू सिंग यांनी सांगितलंय। अशा फास्टॅग धारकांना बँकेत जाऊन केवायसी अपडेट करावं लागेल। काही वाहन चालक याचा गैरवापर करतायत। छोट्या गाड्यांचे फास्टॅग कमर्शियल गाड्यांसाठी वापरले जात आहे। छोट्या गाडीचा टोल 100 आणि कमर्शियल गाडीचा टोल 500 रुपये आहे। फास्टॅगला छोट्या गाडीचा नंबर असल्यामुळे कार्ड रीडर कमर्शियल गाडीऐवजी छोट्या गाडीचा नंबर रीड करेल आणि 100 रुपयाचा टोल लागेल। यामुळे महसूल बुडतोय। म्हणून एकाच वाहनाला एकच फास्टॅग लावणं बंधनकारक करण्यात आल्याचं ट्रान्सपोर्ट तज्ज्ञांनी सांगितलंय। फास्टॅग वापरणाऱ्यांना एक वाहन एक फास्टॅगचं पालन करावं लागणार आहे। तसेच यादी घेतलेल्या एकापेक्षा जास्त फास्टॅगना सोडावं लागणार आहे। तसंच केवायसी केलं नाही तर 31 जानेवारी 2024 नंतर फास्टॅग ब्लॅकलिस्ट केला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।